हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 20 जुलै 2024 रोजी आरोग्य शेवटचा जो पेपर झालेला आहे, तर त्या पेपरमधील तिन्ही शिफ्टमधील 23 प्रश्न जे की तांत्रिक घटकावर आधारित आहेत, त्या 23 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मला सांगायला अतिशय आनंद वाटत आहे की आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक हे जे आपलं विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे, यामधील 95% प्रश्न जशास तसे या सर्व शिफ्टमध्ये विचारले जात आहेत. आणि हे जे मी 23 प्रश्न घेत आहे त्याची उत्तरं तुम्हाला आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक हे जे आपलं वन लाईनर आहे आणि काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पण आहेत, या ई बुकमध्ये दिलेली आहेत. तर तुम्हालासुद्धा या ई बुकचा फायदा होईल. आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, आरोग्य शेवट पेपर 20 जुलै 2024. आणि तुम्हाला एक विनंती आहे की तुमचा पेपर झाल्यानंतर 8806068618 हा जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, याच्यावर मला प्रश्न पाठवा, जेणेकरून त्यावर व्हिडिओ बनवता येईल. तर 8806068618 या व्हॉट्सअप नंबरवर प्रश्न पाठवा. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, कोणत्या मूलद्रव्याचा अणू सर्वात लहान असतो? आता अणूची साईज ही कशावर मोजली जाते? तर अणू त्रिज्येवर मोजली जाते. मग सर्वात लहान अणू त्रिज्या ही हेलियम या मूलद्रव्याची आहे. तर हेलियम हे त्याचं उत्तर आहे. आणि सर्वात हलकं मूलद्रव्य हायड्रोजन आहे. पुढे पहा, नैसर्गिक वायूचा मुख्य घटक कोणता असतो? तर नैसर्गिक वायूचा मुख्य घटक हा मिथेन हा असतो. 90 ते 95% मिथेन असतो नैसर्गिक वायूमध्ये. त्याच्या पुढे पहा, 4°C तापमान असलेल्या पेलाभर पाण्याला जर तुम्ही 0°C तापमानापर्यंत थंड करत गेल्यास त्याच्यावर काय परिणाम होईल? तर हे पाण्याचं असंगत आचरण याच्यावरचा प्रश्न आहे. तर पाण्याचं प्रसरण होईल. म्हणजेच पाण्याचं काय होतं? प्रसरण होतं म्हणजे पाण्याचा आकारमान काय होतो? वाढत जातो. पाण्याचं प्रसरण होतं म्हणजेच पाण्याचा आकारमान वाढत जातो आणि आकारमान वाढलं की त्याची घनता कमी होते. लक्षात आलं? या उलट 0°C तापमानाचं पाणी असेल आणि त्याला जर उष्णता दिली तर पाणी प्रसरण होत नाही, तर ते काय होतं? पाणी आकुंचन होतं आणि त्याची घनता वाढत जाते. आणि 4°C तापमानाला पाण्याची घनता सर्वोच्च असते आणि 0°C तापमानाला पाण्याची घनता सर्वात कमी असते. पुढे पहा, आधुनिक अनुवंशिक शास्त्राचे प्रवर्तक कोण आहेत, म्हणजे जनक कोण आहेत? तर ग्रेगर जोहान मेंडेल हे आधुनिक अनुवंशिक शास्त्राचे प्रवर्तक आहेत. स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस काय म्हणतात? तर स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेलाच बाष्पनाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. आता तुम्ही वितळणाचा अप्रकट उष्मासुद्धा करून ठेवा बरं का. तर याला काय म्हणतो आपण? बाष्पनाचा अप्रकट उष्मा असं म्हणतो. ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या पद्धतीला काय म्हणतात? तर ॲरिस्टॉटल यांनी जी प्राण्यांच्या वर्गीकरणाची पद्धत वापरली तिलाच आपण कृत्रिम पद्धत असं म्हणतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, मूलपेशी ठेवलेल्या कुप्यांचे जतन द्रवरूप नायट्रोजनमध्ये कोणत्या तापमानाला केले जाते? तर मूलपेशी ठेवलेल्या कुप्यांचे जतन हे द्रवरूप नायट्रोजनमध्ये -135° पासून -190° या तापमानाला केले जाते. -135° ते -190° हे त्याचं उत्तर आहे. आणि मूलपेशी जतन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर द्रवरूप नायट्रोजनचा वापर केला जातो. हे सुद्धा लक्षात असू द्या. केपलरचा ग्रहांच्या गतीविषयी दुसरा नियम सांगा. आता पहिला नियम आपल्याला काल 19 जुलैला विचारला होता आणि आता 20 जुलैला दुसरा नियम विचारला आहे. तर मे बी नंतर पहिला नियम पण विचारतील. तर या ठिकाणी पहा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. हे त्याचं उत्तर आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे काय होते? तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर भरती व ओहोटी येते. हे त्याचं उत्तर आहे. वस्तुमान म्हणजे काय? तर कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. तर वस्तुमान म्हणजे काय? तर वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. वजन म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलालाच वजन असे म्हणतात. तर वजन म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलालाच वजन असे म्हणतात.
हॅलोजन गटातील कोणते मूलद्रव्य स्थायू अवस्थेत असते? तर हॅलोजन गटातील आयोडीन हे जे मूलद्रव्य आहे ना ते स्थायू अवस्थेमध्ये असते, तर आयोडीन हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम सांगा. आता फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम काय आहे? तर आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकास लंब राहतील अशी ताना. जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत आणि अंगठा विद्युत वाहकाच्या गतीच्या दिशेत असेल तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दाखवते. हा फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आहे. कोणत्या भिंगाचा चष्मा वापरून निकटदृष्टिता दोषाचे निराकरण करता येते? तर अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून निकटदृष्टिता दोषाचे निराकरण करता येते. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, वस्तूचे स्थान कोठे असेल तर बहिर्वक्र भिंगात मिळणारी प्रतिमा खूप लहान असते. तर वस्तूचे स्थान जर अनंत अंतरावर असेल तर बहिर्वक्र भिंगात मिळणारी प्रतिमा ही खूप लहान असते. इंद्रधनुष्य कशाच्या परिणामामुळे दिसते? तर इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपसरण आणि प्रकाशाचे आंतरिक परावर्तन या 3 गोष्टींच्या परिणामामुळे दिसते. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण कुठून जातात? तर जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असतील तर परावर्तित किरण हे मुख्य नाभीमधून जातात. तर मुख्य नाभी हे त्याचं उत्तर आहे. ब्युटेनचे रेणुसूत्र सांगा. तर ब्युटेनचं रेणुसूत्र हे C4H10 असं आहे. थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. तर ब्युटेनचं रेणुसूत्र काय आहे? C4H10 हे त्याचं रेणुसूत्र आहे. दिशादर्शक उपग्रह कोणता आहे? आता अवकाशवर मी एक व्हिडिओ बनवला होता 1 तासाचा, त्याच्यामधला जशाच तसा प्रश्न आहे. तर दिशादर्शक उपग्रह कोणता आहे? तर IRNSS हा दिशादर्शक उपग्रह आहे. पुढे प्रथिनांच्या पचनानंतर हाडांमध्ये कोणती अमिनो आम्ले तयार होतात? आता 19 तारखेच्या परीक्षेमध्ये विचारलं होतं की प्रथिनांच्या पचनानंतर रक्तामध्ये कोणती अमिनो आम्ले तयार होतात आणि आता विचारले हाडांमध्ये, तर त्याचं उत्तर आहे ऑसिन. तर इतरही तो एक टेबलच आहे पहा की सजीवांचं वर्गीकरण भाग 1 हे जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये त्याचा एक टेबलच आहे की प्रथिनांचं पचन झाल्यानंतर कोणत्या ठिकाणी कोणती अमिनो आम्ले तयार होतात. तो टेबल पाठ करून ठेवा. ज्यांनी ई बुक घेतलेलं आहे त्यांना सांगत आहे. आणि घेतलं नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं पुस्तक असेल त्या सजीवांचं वर्गीकरण भाग 1 मध्ये हा भाग येतो. आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथील जंगलाला काय म्हणतात? तर त्यालाच आपण मोलाई जंगल असं म्हणतो, कारण मोलाई नावाच्या व्यक्तीने ते जंगल उभारलेलं आहे म्हणून त्यांचंच नाव त्याला दिलेलं आहे. आणि हे पर्यावरण व्यवस्थापन या टॉपिकमधले 3 ते प्रश्न आले होते पहा. पुढीलपैकी दुर्मिळ प्रजाती कोणती आहे? तर रेड पांडा किंवा कस्तुरी मृग, रेड पांडा आणि कस्तुरी मृग ह्या दोन्ही दुर्मिळ प्रजाती आहेत. आता त्याच्यामध्ये नामशेष होणाऱ्या प्रजाती ते पर्यावरणीय व्यवस्थापन या एकाच प्रकरणामधले ते प्रश्न आहेत. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर अभिक्रियाकारकांचे स्वरूप, कणांचा आकार, संहती, तापमान आणि उत्प्रेरक हे घटक परिणाम करतात. सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.